आइए अपना वादा निभाएं। आइए स्वास्थ्य को एक बुनियादी सुविधा बनाएं। विधायक राजेंद्र गावित पालघर जिला आदिवासी बहुल जिला है, जहां शिशु एवं मातृ मृत्यु दर तथा कुपोषण की दर बहुत अधिक है। इसलिए बुनियादी स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने के लिए माननीय विधायक राजेंद्र गावित साहिब ने विधानमंडल में प्रश्न उठाकर पालघर जिले की स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत करने की मांग की। राजस्व विभाग, स्वास्थ्य विभाग, आदिवासी विभाग और महिला एवं बाल कल्याण विभाग, सभी 4 विभागों से एक टास्क फोर्स नियुक्त करके पालघर जिले में बुनियादी सुविधा स्वास्थ्य को मजबूत करने की आवश्यकता है। इस बार उन्होंने ऐसी मांग की। पालघर में 200 बिस्तरों वाले सुपर स्पेशलिस्ट अस्पताल को मॉडल अस्पताल के रूप में मंजूरी दी गई है और इसका काम 80% पूरा हो चुका है। हालांकि इस समय इंटीरियर, फर्नीचर, पानी, बिजली आदि के लिए धन की मांग की गई थी। इसी तरह जवाहर, मोखाड़ा और विक्रमगढ़ जैसी जगहों पर कुपोषण की दर अधिक है। इन जगहों पर भी 200 बिस्तरों वाला अस्पताल स्वीकृत किया गया है और इसके लिए धनराशि भी स्वीकृत की गई है, लेकिन जगह की कमी के कारण अभी तक इसका काम शुरू नहीं हो पाया है। उन्होंने बताया कि घोड़बंदर से तलासरी तक मुंबई अहमदाबाद राजमार्ग पर दुर्घटना दर अधिक होने के कारण मनोर में ट्रॉमा केयर सेंटर स्थापित करने का काम लगभग पूरा हो चुका है, लेकिन धन की कमी के कारण यह काम भी अधूरा है। पालघर जिले में स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत करने के लिए विधायक राजेंद्र गावित साहिब ने पालघर जिले में उपरोक्त अस्पतालों और पालघर जिले में स्वास्थ्य विभाग में विभिन्न रिक्त पदों को भरने के लिए विधानमंडल में मांग पेश की। राजेंद्र गावित। राजेंद्र गावित। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणीसाठी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी क्रमांक RI 2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य विभाग 110 रुग्णालय व दवाखान्याच्या बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 91। अध्यक्ष महोदय, पालघर जिल्हा हा बहुबल आदिवासी जिल्हा असून त्या ठिकाणी एक गेल्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर जवळजवळ 4097 बालमृत्यू त्या ठिकाणी झालेले आहे। ही अत्यंत म्हणजे असे गंभीर अशा प्रकारची बाब आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यात जवाहर आणि मोखाडा, जवाहर, डहाणू व तलासरी या तालुक्यात बालविवाह सारखे अनिष्ट अशा प्रकारचे त्या प्रथा, रूढी आणि परंपरा असून त्या कमी झालेल्या नसून त्या ठिकाणी महसूल विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला आणि बाल विकास विभाग असेल, असा या 4 विभागांचा त्या ठिकाणी टास्क फोर्स नेमून खऱ्या अर्थाने हा जो कुपोषणाचा जो इश्यू आहे तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने कमी करता येईल, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी गेल्या सन 2014 ते आजपर्यंत जवळजवळ त्या ठिकाणी डिलिव्हरीच्या पिरियड असताना त्या ठिकाणी जवळजवळ 159 मातांचा त्या ठिकाणी मृत्युमुखी झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे। आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेअरनेस किंवा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जात आहेत, परंतु आमच्या या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये 2019 ला एक 200 बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, परंतु एक काही निधी अभावी त्या ठिकाणी जो 80% काम झालेलं आहे, पण निधी नसल्यामुळे त्या ठिकाणी ते अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। जवाहर या ठिकाणी सुद्धा 200 बेडचे हॉस्पिटल, कारण जवाहर हा कुपोषणाचे प्रमाण जवाहर आणि मोखाडा आणि विक्रमगड या भागामध्ये होत असल्यामुळे जवाहर या ठिकाणी 200 बेडच्या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी अत्यंत गरज आहे, परंतु त्या ठिकाणी जागे अभावी
त्या जवळजवळ 4 वर्ष झाली त्याला निधी प्राप्त आहे, परंतु त्याला जागा उपलब्ध नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी ते हॉस्पिटल त्या ठिकाणी अजूनही तयार झालेलं नाही. त्याचप्रमाणे घोडबंदर आणि तलासरीपर्यंत हायवेवरती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत. मोठा जर एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर त्याला गुजरात आणि मुंबई शिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मनोर येथे 200 बेडचं 2019 पासून त्या ठिकाणी 200 खाटांचं ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयाचं त्या ठिकाणी काम होत आहे. परंतु प्राणवायू जोडणी, फर्निचर, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, निधीची कमतरता इत्यादी कारणास्तव अद्याप ते हॉस्पिटल त्या ठिकाणी अपूर्णावस्थेमध्ये आहे. माझे आरोग्यमंत्री राज्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असलेला जो आपला कर्मचारी आहे, वैद्यकीय अधिकारी, जो 42% त्या ठिकाणी रिक्त पदे आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सोनोग्राफीचं मशीन आहे, परंतु टेक्निशियन नाही. सिटी स्कॅन आहे, परंतु त्या ठिकाणी टेक्निशियन उपलब्ध नाही. आणि आधीच या ठिकाणी हा पालघर जिल्हा जो आहे हा खूप वसनाने बदनाम झालेला आहे. तर माझी विनंती आहे की एक उच्च स्तरावरती या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डायरेक्टर असतील किंवा सेक्रेटरी असतील आणि सिव्हिल सर्जन सगळ्यांची आपण या मंत्रालय स्तरावर जर आपण बैठक जर घेतली तर मला वाटतं या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी मार्ग निघू शकेल. दुसरं, या ठिकाणी PWD चे अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम बाब क्रमांक 48 आणि पृष्ठ क्रमांक 40 वर या ठिकाणी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून अनेक चांगली वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी होत आहे. परंतु प्रकल्प त्या ठिकाणी होत आहेत, परंतु त्या ठिकाणी PWDच्या माध्यमातून PMJSY आणि CMJSY ची कामं होत आहेत. त्या ठिकाणी त्या कामांवरती त्या ठिकाणी डबल म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेने जी कामं केली ती आदिवासी विभाग त्या ठिकाणी काम करत आहे. आदिवासी विभागाने जी कामं केली त्याच ठिकाणी आपलं PWD काम करत आहे. आणि अशा पद्धतीने 30, 54 आणि 27, 22 या शीर्षकाली कामांची प्रमा व निधी वितरण कारण म्हणजे 15 फेब्रुवारी 2023 ला त्या ठिकाणी मंजुरी झाली असताना कामाचे वाटप तब्बल 1 वर्षानंतर त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. आणि खरं म्हणजे PMJSY आणि CMJSYचं त्या ठिकाणी कामं झालेली असताना त्याचे दायित्व जे आहे ते दायित्व हे जवळजवळ म्हणजे जवळजवळ 2028 पर्यंत असताना त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून 628 कामं ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 10 लाखाची अशी जी कामं आहे, कामं न करता काम पूर्ण अशा प्रकारे जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी त्याला आपलं लेख दोन मिनिटं सर. तर अशा पद्धतीने याची PWDच्या मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सखोल चौकशी करावी. आणि विक्रमगड तालुक्यामध्ये ही कामे जवळजवळ 62.80 कोटीची कामं जी आहे आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी